स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, आता डोळे उघडा. तुमच्या आयुष्यात काहीतरी असं घडणार आहे ज्याची जाणीव तुम्हाला रात्रीच्या शांततेतही होत असेल. 15 मार्च पासून सुरू झालेली ही अदृश्य हालचाल थेट गुढीपाडव्यापर्यंत तुम्हाला एका अशा वळणावर नेऊन सोडणार आहे जिथे तुमची स्वप्ने आणि तुमची भीती एकाच वेळी समोर येतील. हे केवळ नशिबाचे चक्र नाही, तर एक महाभयंकर बदल आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्वात जुन्या जखमांना पुन्हा उकरून काढेल किंवा कायमचा मिटवून टाकेल. तुम्ही ज्या अंधारात एकटे रडलात त्याच काळोखात आता एखादी सावली तुमचा पाठलाग करतेय का, हे जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या नशिबाचा हा गूढ उलगडा करण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या जवळच्या माणसांनी तुमच्यावर केलेले वार आणि तुम्हाला खाली खेचण्यासाठी रचलेले ते काळे जाळे आता पूर्णपणे बेनकाब होणार आहेत. तुम्ही ज्यांना आपले मानले त्यांनीच तुमच्या पायाखालची जमीन कशी सरकवली हे जेव्हा समोर येईल तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि हृदयात धडकी भरेल. पण घाबरू नका, ही वेळ आहे त्या षडयंत्राचा शेवट होण्याची जे तुम्हाला आयुष्यभर छळत होते. न्यायाची वेळ वेळ का आणि कशी तुमच्या आयुष्यात संकट आणि संधी एकाच वेळी घेऊन येत आहे हे समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, गुढीपाडव्याची सकाळ तुमच्यासाठी नवी पहाट घेऊन येणार आहे की एक अशी वादळवाट ज्याने तुमचे अस्तित्वच बदलून जाईल. आयुष्यात पुन्हा एकदा शून्य होऊन उभे राहण्याची तुमची तयारी आहे का? एका बाजूला कष्टाचे अश्रू आहे तर दुसऱ्या बाजूला अचानक मिळणारा तो अनपेक्षित धनलाभ जो तुमच्या सर्व आर्थिक अडचणीचा अंत करेल. नियतीचा हा खेळ तुम्हाला रडवेल की हसवेल हे ठरवण्यासाठी आता केवळ काही तासाचा अवधी उरला आहे. तुमच्या आयुष्यात आता काय होणार आहे ते तुमच्या नशिबात लिहिलंय की कर्मात, हे सर्व काही जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या नकळत तुमच्या घरात, तुमच्याच कामाच्या ठिकाणी आणि तुमच्या सर्वात जवळच्या मित्रवर्तुळात गेल्या अनेक दिवसापासून एक कुटील जाळे विणले जात होते. तुम्ही ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला, ज्यांच्यासमोर तुम्ही आपली स्वप्ने किंवा दुबळेपणा मांडला, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची योजना आखली होती. ही केवळ अफवा नाही, तर ग्रहाच्या हालचालीमुळे मिळणारे एक भयान सत्य आहे. तुमच्या प्रगतीत निर्माण झालेले ते अचानक अडथळे, बिनबुड्याचे आरोप आणि तुमच्याबद्दल पसरवलेल्या अफवा हे सर्व त्याच षडयंत्राचा एक भाग होते. हे शत्रू आता उघडे पडणार आहेत आणि हा क्षण तुमच्यासाठी जितका धक्कादायक असेल तितकाच न्यायाचाही असेल. आता नियतीचा चक्र फिरला आहे आणि ज्यांनी तुम्हाला रडवले, त्यांनी तुमचे आयुष्य नरक बनवण्याचा प्रयत्न केला, ते आता स्वतःच्या कर्माच्या जाळ्यात अडकत आहेत. तुम्ही पाहणार आहात की जे लोक समोरून हसून बोलत होते त्यांचे खरे चेहरे आता गुढीपाडव्याच्या काही दिवस आधी जगासमोर येणार आहेत. हे लोक आता इतके कमकुवत होतील की त्यांना स्वतःचा बचाव करणेही कठीण जाईल. तुमच्या मार्गात त्यांनी पेरलेले काटे आता त्यांच्याच पायात रुततात आहेत. तुम्ही फक्त शांत राहायचे आहे, कारण जेव्हा वेळ तुमच्या बाजूने असते तेव्हा नियती स्वतःच तुमच्या शत्रूचा खात्मा करते. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही फक्त त्याकडे लक्ष ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शत्रूंना उघड करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही संघर्ष करण्याची किंवा कुणाशी वाद घालण्याची गरज नाही. उलट तुम्ही जेवढे संयमी राहाल तेवढ्याच वेगाने ते स्वतःच्या चुकामुळे बेनकाब होतील. हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा आहे. जर तुम्ही आता घाई केली किंवा रागाच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलले तर शत्रू यशस्वी होतील. हा शत्रूचा अंत पाहणे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय असेल आणि पाडव्याची नवी सकाळ तुमच्यासाठी एक नवी मुक्तता घेऊन येईल. त्याचसोबत कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आर्थिक दुःस्वप्नाचा शेवट जवळ आला आहे. तुमच्या ग्रहस्थितीत धनाचा कारक असलेला शुक्र आणि तुमच्या राशीचा स्वामी शनी यांच्यात जो एक दुर्मिळ त्रिकोण योग तयार होत आहे तो तुमच्या धनस्थानावर थेट प्रभाव टाकत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या कर्जामुळे किंवा आर्थिक चणचणीमुळे तुमची झोप उडाली होती ती अडचण आता दूर होणार आहे. तुमच्या नशिबाचा तारा अचानक
चमकणार असून शनीच्या या न्यायप्रभावामुळे तुमचे अडकलेले किंवा बुडालेले पैसे पुन्हा तुमच्या हाती येण्याचे योग तयार होत आहे. हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माचे फळ मिळवण्याची ही एक गूढ वेळ आहे. हे धन तुम्हाला नक्की कशा प्रकारे मिळणार आहे आणि कोणत्या वेळी तुमच्या बँक खात्यात भर पडणार आहे हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकांनो, या आर्थिक क्रांतीत शतभिषा नक्षत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जेव्हा चंद्र हा शतभिषा नक्षत्रातून भ्रमण करतो तेव्हा तुमची अर्थज्ञान शक्ती सर्वोच्च पातळीवर असते आणि याच काळात तुम्हाला गुंतवणुकीची एक अशी गोल्डन संधी मिळणार आहे जी तुम्ही आजवर पाहिलीही नसेल. मात्र सावध राहा, लोभ आणि घाई या काळात तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरू शकतात. ग्रहाची ही विशेष स्थिती तुम्हाला सुचवत आहे की या काळात मिळणारा लाभ हा एक परीक्षा आहे. तुम्ही जर संयमाने आणि विवेकाने निर्णय घेतला तर गुढीपाडव्यापर्यंत तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाल. या गूढ धनलाभाचे रहस्य आणि ते टिकवण्याचे सूत्र समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा. कुंभ राशीच्या जातकांना तुमच्या आयुष्यात आता एक अशी आर्थिक उलथापालथ होणार आहे जी तुम्हाला रडवेल किंवा आनंदाच्या भरात निशब्द करेल. गुरु आणि शनीचा हा दुर्मिळ संयोग तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या भावात कुटुंब आणि संपत्ती स्नान एक असा मार्ग उघडत आहे जो तुमच्या कौटुंबिक संपत्तीत समृद्धीचा पाया ठरेल. अचानक एखादी मोठी वारसा संपत्ती मिळणे किंवा जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळणे असे प्रकार तुमच्या सोबत घडणार आहेत. पण हे सर्व तुमच्या कर्माशी जोडलेले आहेत. जर तुम्ही कष्टाने आणि धैर्याने आजवर जे दिवस काढले असतील तर नियती आता तुम्हाला बक्षीस देण्यास सज्ज झाली आहे. तुमच्या आयुष्यातील या आर्थिक बदलाचा थरार अनुभवण्यासाठी आणि ते नक्की कधी घडणार हे आता जाणून घेऊया. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या व्यावसायिक आयुष्यात आता एक असा भीषण भूकंप येणार आहे ज्याने तुमची आजवरची सुरक्षित वाटणारी दुनिया पूर्णपणे हादरून जाईल. सध्या तुमच्या करिअरच्या दशम भावात शनी आणि चंद्राचा जो दुर्मिळ व तीव्र संयोग तयार होत आहे तो एक अत्यंत क्रिटिकल ऊर्जेचा प्रवाह निर्माण करत आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात असा एक अनपेक्षित धक्का बसेल ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. अचानक एखादी मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येणे किंवा तुमच्या पदात मोठा बदल होणे या गोष्टी काही तासाच्या अंतराने घडतील. हे यश आहे की संकट हे कळण्याआधीच तुमची झोप उडेल. पण लक्षात ठेवा, हा बदल तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरणार आहे. हे सर्व नक्की काय आहे आणि कसं घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हे भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, या ग्रहयोगाचा प्रभाव असा आहे की तुमचे वरिष्ठ अधिकारी आता तुमच्याकडे एका वेगळ्या आणि संशयास्पद नजरेने पाहतील. पण घाबरू नका, हीच ती वेळ आहे जिथे तुमची खरी योग्यता सिद्ध होईल. एखाद्या दुसऱ्या कंपनीकडून येणारी ती रहस्यमय ऑफर तुमच्या करिअरच्या भविष्याला नवी दिशा देईल. जिथे तुमचे जुने संपर्क पुन्हा तुमच्या मदतीला येतील. ही वेळ तुमच्या संयमाची आणि धैर्याची कसोटी घेणारी आहे. जर तुम्ही या उलथापालथीला घाबरलात तर तुम्ही हातातील संधी गमावून बसाल. पण जर तुम्ही या अनपेक्षित संकटाचे रूपांतर मोठ्या संधीत केले तर येत्या गुढीपाडव्याला तुम्ही नव्या शिखरावर असाल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात गेल्या अनेक महिन्यापासून ज्या तणावाने आणि दुःखाने डेरा घातला होता तो आता कायमचा निघून जाणार आहे. शनी आणि बुधाचा शुभ युतीमुळे तुमच्या चतुर्थ भावात एक सकारात्मक ऊर्जेचा झोत प्रवेश करत आहे, ज्यामुळे कुटुंबातील जुन्या कटू आठवणी धूळ खात बसणार आहेत आणि प्रेमाची नवी अंकुर फुटणार आहे. ज्या जोडीदाराशी तुमचे वाद होत होते आज त्याच व्यक्तीच्या डोळ्यात तुम्हाला स्वतःबद्दलचा आदर आणि काळजी दिसेल. हे दृश्य इतके भावुक असेल की तुमच्या आयुष्यातील सर्व वेदना एका क्षणात विरघळतील. कुटुंबातील हा विसंवाद कसा संपणार आणि शांततेची ही सकाळ नक्की कशी उजळणार हे आता पाहूया. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे ती स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची. तुम्ही ज्या भीतीने आणि संभ्रमाने आजवर जगलात ती भीती आता आत्मिक जागृतीच्या तेजाखाली नष्ट होणार आहे.
आहे. पूर्णषाढा नक्षत्राचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्याने आता तुम्ही जुन्या चुकांमधून केवळ शिकणार नाही, तर त्यांना पूर्णपणे विसरून नवीन आयुष्याची गुढी उभारण्यासाठी सज्ज होणार आहात. स्वतःला ओळखण्याची ही एक दुर्मिळ संधी, जी तुम्हाला केवळ ज्ञानीच नाही तर शक्तिशालीही बनवेल. ही आत्मिक क्रांती तुमच्या आयुष्यात कोणती नवी दारे उघडणार आहे, ते आता आपण पाहूयात. कुंभ राशीच्या जातकांनो, गुढीपाडवा हा केवळ सण नसून तुमच्यासाठी एक मोठ्या आध्यात्मिक पुनर्जन्माचा दिवस ठरणार आहे. जेव्हा शनी आणि केतूने तुमच्या राशीवरचे भ्रमण स्थिरावेल, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाचा एक गूढ अर्थ सापडेल. जे लोक तुम्हाला चुकीचे ठरवत होते, त्यांना आता तुमच्या ध्येयनिष्ठेमुळे झुकवावे लागेल. तुमच्या मनातील ही अनामिक धडकी भरवणारा संभ्रम आता संपला असून तुमची विचारसरणी आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. तुमच्या यशाची ही नवीन पहाट आणि तुमचे बदललेले व्यक्तिमत्व नक्की कसे असेल हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, आता एक नवा संकल्प करण्याचा काळ आला आहे. गेल्या काही काळात तुम्ही जे दुःख सहन केले, त्या प्रत्येक अश्रूचा आता गुढीपाडव्याला सोन्यात रूपांतर होणार आहे. तुमचे नशीब आता तुमच्या हातात आहे आणि ग्रह तुम्हाला साथ देण्यास तयार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण हे वर्ष केवळ तुमचे आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुढीपाडव्यापूर्वीच्या या गूढ आणि महत्त्वाच्या कालखंडात तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि नवीन भाग्योदय घडवण्यासाठी खालील शनी न्याय अनुष्ठान हा एक अत्यंत प्रभावी धार्मिक उपाय आणि हा उपाय करण्यासाठी 12 मार्चच्या रात्री किंवा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर एका शांत ठिकाणी काळे वस्त्र अंथरून बसा आणि समोर शनिदेवाचे स्मरण करा. 11 वेळा ओम ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात एक काळे मिरे व थोडे काळे तीळ टाका. हे करताना तुमच्या मनातील सर्व भीती, दुःख आणि शत्रूबद्दलचा राग शनिदेवांना अर्पण करा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्याही गरजू व्यक्तीला काळे उडीद किंवा काळे कपडे दान करा, ज्यामुळे तुमच्या कुंडलीतील शनीची वक्रदृष्टी शांत होईल आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे कायमचे धडाधड कोसळून पडतील. नियतीचा हा खेळ आता अंतिम टप्प्यावर आला असून गुढीपाडव्याच्या या उंबरठ्यावर तुम्ही उभे आहात, जिथे तुमचा एक अचूक निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो किंवा एका चुकीच्या पावलाने तुम्ही संधी गमावू शकता. 12 मार्च पासून सुरू झालेली ही ग्रहस्थिती केवळ एक भाकीत नाही, तर तुमच्या आत्म्याचा व एक धोक्याचा इशारा आहे. तुम्ही ज्या अंधारात चाचपडत होता, त्यातून बाहेर पडण्याची ही शेवटची सुवर्ण संधी आहे आणि तुमच्या नशिबाचे दरवाजे आता उघडले आहेत. फक्त ते दरवाजा ढकलण्याचे स्थैर्य तुम्हाला दाखवायचे आहे, कारण नशीब तुमची वाट पाहत आहे, पण तुम्ही त्यासाठी खरोखर सज्ज आहात का? कुंभ राशीच्या जातकांनो, येणारा गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून तुमच्या आयुष्यातील हे महायुद्ध जिंकण्याचा दिवस आहे, जिथे शत्रूचा खात्मा, करिअरमधील मोठी झेप आणि आर्थिक सुबत्ता हे सर्व आता तुमच्या हातात असेल. हा काळ तुमच्या संयमाची, धैर्याची आणि श्रद्धेची कठोर परीक्षा आहे. जर तुम्ही या संकटांना घाबरून माघार घेतली, तर तुम्ही आयुष्यभराची मोठी संधी कायमची गमावून बसाल. आता वेळ आली आहे ती मनातील सर्व भीती झटकून धैर्याने पुढे जाण्याची आणि आपल्या आयुष्याची एक अशी नवीन गुढी उभारण्याची, ही जी तुमच्या येणाऱ्या संपूर्ण भविष्याचा मार्ग उजाळेल. तुमचे यश आता तुमच्या पावलाशी लोटांगण घालण्यासाठी सज्ज झाले आहे. फक्त या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर गणपती बाप्पाचे सच्चे भक्त असाल, तर पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा, सर्व संकट दूर कसं करा असे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.